मावशी नमस्ते. नमस्ते सर. तुम्हाला काय नाव काय मावशी तुमचं पूर्ण नाव? रवींद्र अडसुळे. हो ना. वय किती आहे तुमचं आता? माझं 53. 53. कुठे राहता तुम्ही? बालाजी नगर. वर्धेतच राहता ना? हो, बालाजी नगर. बरोबर बरोबर. आता तुम्हाला काय त्रास होता सांगा. सर मला 7 वर्षापासून खूप त्रास होता. कशाचा? गुडघ्यांचा. बरोबर. म्हणजे चालताना त्रास होत होता, उठताना त्रास होत होता, बसताना त्रास होत होता. बरोबर. म्हणजे कुठे बसताना त्रास होत होता? चेअरवर बसताना. अच्छा, चेअरवर बसताना उठताना त्रास होत होता. त्रास होत होता. बरोबर. आणि मग नंतर माझ्या मुलांनी आपले सरांकडे नेलं, 3 डॉक्टरकडे. त्यांनी मग सांगितलं की गुडघे बदलावं लागते. अच्छा. ऑपरेशन सांगितलं त्यांनी. गुडघे बदलवण्याचं ऑपरेशन सांगितलं तुम्हाला? हाडांच्या डॉक्टरांनी? हो, हाडांच्या डॉक्टर. बरोबर बरोबर. आणि त्या सरांनी दुसऱ्या हे सांगितलं, ट्रॅक्शन करा. हो, ट्रॅक्शन नी होऊन जाईल तुमचं. बरोबर. हो. तर मग फिजिओथेरपीसाठी हो, माझा मुलगा आला, रिपोर्ट घेऊन तुम्हाला दाखवलं. बरोबर. आणि फिजिओथेरपी सुरू झाली माझी. तेव्हापासून मग 2-3 दिवसातच मला बरं वाटायला लागलं. छान छान. हो. आणि मला आता म्हणजे काहीच त्रास नाही. असं चालताना त्रास नाही होत, उठताना चेअरवर बसताना त्रास नाही होत, उठताना पण त्रास नाही होत. आता मी सुरळीत चालू शकते. बरोबर. आता खात्री झाली तुम्हाला ऑपरेशनची गरज नाही? नाही. फिजिओथेरपीनीच बरं वाटते ना? बरं वाटत आहे सर. हलकं पण वाटते मला. खूप छान वाटतं. आणि तुमचे खूप खूप आभार आहे. माझं तर ते कर्तव्यच आहे मावशी. परंतु कसं आहे, तुमच्यामुळे 4 लोकांना माहिती मिळाली पाहिजे ना की गुडघ्यांचं ऑपरेशन न करता फिजिओथेरपीने पण पूर्णपणे दुरुस्त होऊ शकते, आराम होऊ शकतो. छान. आधी तुम्हाला मग गुडघ्यांमुळे त्रास काय काय व्हायचा? चालताना त्रास व्हायचा सर. पायऱ्या चढताना उतरताना वगैरे? आणि लचक मारायची. आता चालणं होते? छान. हो, चालणं होते सर. सगळं व्यवस्थित आहे. बरोबर. आता दैनंदिन जीवनामध्ये जे काही करायचं काम पडते ते सगळं करता येते मला. सगळं काम वगैरे सगळं करू शकते सर. आता तुम्हाला काय वाटतं की लोकांनी काय करायला पाहिजे? ऑपरेशन करायला पाहिजे डायरेक्ट, फिजिओथेरपी करायला पाहिजे? फिजिओथेरपी सर. बरोबर. म्हणजे गुडघ्याचा त्रास असलेल्या लोकांनी. माझी मुलगी पण म्हणाली, मुंबईला आहे ती, मम्मी करू नको ऑपरेशन, हे थेरपी कर. फिजिओथेरपीमुळे छान. कारण सक्सेस होत नाही म्हणे मम्मी. ते सक्सेसचा नंतरचा विषय झाला. परंतु फिजिओथेरपीने जर होत असेल तर मग ऑपरेशनचा विचार करण्याची गरज नाही ना? तर हेच कर म्हणे मम्मी. बरोबर. म्हणजे आता तुम्हाला खात्री झाली नाही की फिजिओथेरपीने आपला गुडघा छान झाला, आता ऑपरेशनची गरज नाही? हलकं पण वाटते आता, म्हणजे काहीच त्रास नाही मला. छान. म्हणजे तुम्हाला समाधान वाटते ना आता? आणि दुसऱ्यांनी पण फिजिओथेरपी ट्रीटमेंट घ्यावी गुडघ्याच्या ऑपरेशनच्या ऐवजी, असं वाटते ना? वाटतं. व्हेरी गुड. चला, धन्यवाद.